डॉक्टर हॅलो, आले का अमोलचे रिपोर्ट्स? हो, मगाशीच आले. मला सांगा ना, काय रिपोर्ट्समध्ये? दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. म्हणजे अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. डॉक्टर, हे 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 काय आहे? लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी एक कॉमन गाठ आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. डॉक्टर तुम्ही काही काय बोलताय? आम्ही ना आता थोड्या दिवसापूर्वी त्याचे सगळे रिपोर्ट काढले होते, तेव्हा तर सगळं नॉर्मल होतं. मॅडम, काहीतरी गल्लत झाली असावी, कारण अमोलचा आजार हा सेकंड स्टेजला आहे. त्याचा आजार लपून राहण्यासारखा किंवा रिपोर्टमधून न कळून येण्यासारखा अजिबात नाहीये. डॉक्टर, हे असं काही होणं शक्यच नाहीये. माझ्या अमोलला असं काही होऊच नाही शकत. नाही होऊ शकत माझ्या अमोलला असं काही. तुम्ही त्याच्या परत एकदा सगळ्या तपासण्या करा. मॅडम सांभाळा स्वतःला. हे बघा, तुम्ही पॅनिक असताना हे सांगणे कितपत योग्य मला माहीत नाही, पण या आजारातून वाचण्याचे चान्सेस फक्त 30% आहेत. मॅडम, अमोलची परिस्थिती खूप खराब आहे आणि तुम्हाला आता स्ट्रॉंग बनलं पाहिजे. डॉक्टर, माझा ना तुमच्यावर विश्वासच नाहीये. माझ्या अमोलला असं काही होऊच नाही शकत. वेट, हे बघा ते रिपोर्ट. हे बघा, मी तुम्हाला चुकीचं काहीच सांगत नाहीये. हे MRIचे रिपोर्ट आहेत. माझ्यावर विश्वास नसेल तर हे रिपोर्ट तुम्ही कोणत्याही डॉक्टरला दाखवू शकता. डॉक्टर, याच्यावर काही उपचार नाहीये का हो? आपल्या हातात आहे ते सगळं करू मॅडम आपण. त्याच्यावर आजच उपचार सुरू करावे लागतील. आता तुम्ही निर्णय घ्या आणि मला सांगा, आपण उपचार सुरू करायचे की नाही. डॉक्टर, तुम्ही ना आजच उपचार सुरू करा. मी ना माझ्या अमोलसाठी काहीही करायला तयार आहे. करा सुरू तुम्ही. ठीक आहे, मी गोळ्या लिहून देते. आजपासूनच त्याला द्यायला सुरुवात करा आणि लवकर त्याला इकडे आणा, म्हणजे ट्रीटमेंट अजून कशी जाऊ शकते ते आपल्याला समजेल. हो, चालेल डॉक्टर. बापू, मला काय वाटतंय, ही अशी काढीव कामं करून करून आपल्याला दिवसाचा टाइमपास करावा लागणार आहे आता. विनायकराव, आपण आपला सगळा भार लेकरांवर टाकून झाले मोकळं. हा, मग आता काय जमल तेवढं काम करत राहायचं, त्यात काय. हा, पण बापू आज एकदम शांतता कशामुळे वाटते हो? काय म्हणजे मोनाचा काही तक्रारीचा आवाज नाही, रुपाली कुठे दिसत नाही. मोना इथंच कुठेतरी असेल आणि रुपाली सकाळीच काहीतरी काम आहे म्हणून घराबाहेर पडले ना. बापू, रुपालीच्या कामाचे ना मला शंकाच वाटते. नाही म्हणजे ही जाती कुठं येती कुठं काहीच कळ ना हो. विनायकराव, आपण घरात, आपल्याला तरी कसं कळणार हो. पण मी काय म्हणतो, मोनाला विचारायचं का? नाही म्हणजे सध्या मोना आणि ते दोघं एकमेकींशी चांगलं बोलतात ना. हा, पण अहो मोना तरी हाय कुठं? हा, मोना, मोना हाय बघा आली. मोना, अगं कुठं होतीस तू? आओ बापू, मी कुठे असणार आहे? मी बाहेरच होती. बोला ना तुम्ही, काही काम होतं का? काम म्हणजे काय म्हणजे, अगं रुपाली सकाळीच कुठे गेली आहे तुला काही माहिती आहे का? म्हणजे कशासाठी गेली आहे, कुठे गेली आहे काय? बोल की मोना. नाही हो बापू, आओ मला काहीच अंदाज नाहीये. मोना, नक्की काय चाललंय ग? बापू, तुम्ही माझ्यावर शंका घेताय का? हे तसं नाही, शंका नाही घेत, पण अगं तुझ्याशी रुपाली जरा नीट बोलतात ना, म्हणून मी आणि विनायकरावांनी तुला विचारलं. आओ बोलत असतील, पण त्यांचं काय चालू आहे मला खरंच नाही माहित बापू. घ्या, आल्या रुपाली. हा रुपाली, हे अगं बरं झालं तू. बापू, विनायकराव, काय हो, काय झालं त्यांना? काय माहित?
चला आपण जरा विचारूया तिला. होय होय विचारलंच पाहिजे. चला चला. काय आज काय हे सगळं काय चालू आहे मलाच कळेना. ही बया हॉस्पिटलला काय जाते, येऊन परत न बोलता आत काय निघून जाते. काहीतरी घडते, हे खरंय. रुपाली, रुपाली, रुपालीताई, अगं रुपाली दार उघडणार. रुपाली, रुपालीताई, रुपाली अहो दार उघडा. हे बघा तुम्ही असं दार बंद करून बसल्यानंतर आम्हाला कसं कळणार काय झालंय ते. तुम्ही दार उघडा की आम्ही आहे, तुम्ही काळजी करू नका. विनायकराव मला वाटतं आपण स्वप्नील सरांना फोन करून बोलवून घ्यायचं का, ते बोलतील त्यांच्या बरोबर. हा चालेल, मी फोन लावतो. आओ विनोबाबा थांबा. हे बघा आपल्याला अजून काही नीट माहिती नाहीये. आपण कशाला उगाच स्वप्नील सरांना फोन करून त्रास द्यायचा. मला वाटतं त्या थोड्या नाराज आहेत. आपण त्यांना त्यांचा थोडा वेळ देऊयात ना, ते येतील बाहेर. तसं नाही मोना, अगं स्वप्नील सर आले तर बोलतील तरी. हे बघा जर त्यांनी नाहीच दरवाजा उघडला तर आपण फोन करू ना त्यांना. बरं ठीक आहे, थोडा वेळ थांबूया आपण. रुपाली, रुपालीताई, दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. देवा, अरे असा कसा उलट्या काळजाचा निघालास रे तू? काय बिघडवलं होतं तुझं लहान लेकरांनी? त्या सांग ना, काय बिघडवलं होतं म्हणून त्याला तू अशी शिक्षा देतोस? आम्ही सगळे कोलमडून पडू सगळे. का असं वागलास तू? का? हा हा, नाही नाही, तू तू ये आधी इथं, मग आल्यावर बोलूया आपण. हा हा ठीक आहे, ठीक. बापू, अहो, मला आता काळजी वाटायला लागली. रुपालीनं कोंडून का घेतले? मला पण काळजी वाटायला लागली विनायकराव. थोडा वेळ जाऊ द्या, बघूया काय होतं. ओय हा, ये बाळा. अरे आला तू? वा 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 वा. आजोबा, बापू, आज माझी स्पर्धेसाठी एंट्री झाली. अरे वा वा वा, चांगलं झालं की मग. बापू, हं? मी एवढी नाराज का आहात? अरे काही नाही बाळा. तुझ्या काकीनं म्हणजे रुपालीनं सकाळपासून स्वतःला कोंडून घेतलं रे खोलीत. काय? हो. पण असं का केलं तिनं बापू? अरे बाळा काहीच कळायला मार्ग नाही रे. आम्ही दार वाजवते ती दारच उघडत नाहीये. बापू, मी एक काम करतो, परत एकदा स्वप्नीलला फोन करतो. होय होय करा, स्वप्नील सरांना फोन करा तुम्ही. थांबा आजोबा, मोठे बाबा कामात असतील, मी बघतो काहीतरी. अरे अमोल बाळा, स्वप्नील सरांचं आणि रुपालींचं काही भांडण झालं असलं तर तू नको मध्ये पडू, तू लहान आहेस ना. पण मोठी मग आपल्या घरातली आहे ना बापू. मग त्या त्रास होतोय तर मला काहीतरी करावं लागेल. हा, पण काय करायचं ते जपू ना, कारण रुपाली जास्तच नाराज आहेत बाळा. ठीक आहे बापू. बर. मोठी मग दरवाजा उघड. मोठी मग, मोठी मग, मोठी मग दरवाजा उघड. मोठी मग दरवाजा उघड. मोठी मग. मम्मा, मी ना खिडकीतून आवाज देतो. हो छोटे सरकार.
ते अहो दरवाजा उघडा ना. तुम्ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? देवा, कुठल्या तोंडाने भेटू मी माझ्या अमोलला? कशी भेटू? कसं सांगू मी त्याला? त्याच्याकडे फक्त 2च महिने आहेत. नाही नाही, मी त्याला अशी नाही भेटू शकत. त्याला नाही सगळं नाही कळायला पाहिजे. त्याला काहीच नाही कळू दिलं पाहिजे. नाही कळू दिलं पाहिजे. अहो रुपाली दी, काय हे? रुपाली नक्की काय झालंय? रुपाली अगं कधीपासून आम्ही तुला आवाज देतोय, काय चाललंय? मोठीमा, मोठीमा, मला तुझ्याशी जरा 2 मिनिटं बोलायचे. चल. विनय काका, काय झालं? तू फोन केला होतास? अरे होय ना, बघ ना रुपालीनं स्वतःला कोंडून घेतलेलं. आता बाहेर आली तर अमोल तिला परत आत घेऊन गेला. काय चाललंय तेच कळना झाले बघ मला. रुपाली, रुपाली, रुपाली. अरे अर्जा, बरं झालं तुम्ही लवकर आलात. कदम झालंय काय? तुम्ही सगळे घाबरलाय का एवढे? बाप्पू, अरे अर्जुन, रुपाली सकाळी काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेल्या होत्या. नंतर आल्यानंतर त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. नंतर अमोल आला. अमोल म्हणला मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून तो पण त्यांच्याबरोबर आत गेलाय. दारच उघडायला तयार नाहीयेत. काय? नाही नाही, मग तुम्ही कोणी सांगितलं नाही का दार उघडायला? अगं आम्ही सगळं करून बसलो. तेव्हा काय करायचंय रुपालीचं मला तर काहीच कळत नाहीये. का अशी वागते ही? दाजी, मी तुम्हाला आधीच म्हणलेलं रुपालीताई गप्प बसणार नाही. हो, सगळं खरं आहे, पण मला हे कळत नाहीये की छोटे सरकारांना रुपाली त्यांची काय बोलायचंय नक्की. रुपालीताईंनीच अमोलला काहीतरी सांगितलं असेल, म्हणूनच अमोल त्यांना आतमध्ये घेऊन गेला. अर्जुन, मला भीती वाटते रे. अरे त्यांनी स्वप्नील सरांना आधी काहीतरी सांगायला पाहिजे होतं ना. हो ना, मलाही याच आश्चर्य वाटतंय. मी बघतो बोलून एकदा. रुपाली, दादा थांब. याच्या आधी वहिनींच्या चुकांचा परिणाम तुला भोगायला लागलाय, तो बास आहे. आज तू या सगळ्यापासून लांब राहा. अर्जुन, अरे दादा हो, मला आज या सगळ्या गोष्टींचा निकालच लावायचा. मला रुपाली वहिनींना विचारायचं की नक्की त्यांना पाहिजे काय. अर्जुन, तू जरा शांततेने घे. बाप्पू, मी शांतच राहतोय, पण मी तोपर्यंत शांत राहील जोपर्यंत वहिनींच्या वागण्यात मला काही चूक दिसत नाही. चूक दिसली की वहिनी या घराच्या बाहेर असतील. हा माझा शेवटचा निर्णय, मला कुणीच अडवायचा नाही. मोठीमा, खरंच माझ्याजवळ 2च महिने आहेत का? अरे असं काही नाहीये बाळा. खरंच असं काही नाही. मोठीमा, खोटं बोलू नको ता, खरं सांग. अमोल, डॉक्टरांनी असंच सांगितले, पण मी आहे ना. काही होऊ देणार नाही मी तुला. आणि देवबाप्पा पण आहे ना आपल्यासोबत. आहे देवबाप्पा. पण असं का मा?
अमोल, अरे तुला मेंदूचा आजार झालाय, त्यामुळे मी 2 महिन्यांनी जाऊ घरी. असं काही होणार नाही. आम्ही असं काही होऊ देणार नाही बाळा तुला. आम्ही तू सांगितलं का सगळ्यांना मोठी मा? नाही बाळा, अजून मी घरात कुणाला सांगितलं नाही, पण आपल्याला हे सगळ्यांना सांगावं लागणार आहे. नाही मोठी मा, अगं आधीच मा आणि बाबा सारखे बांधतात. आता त्यांना जर माझ्याबद्दल कळलं हे कोणामुळे झालं म्हणून ते बांधतील. अरे अमोल बाळा, आपल्याला घरात त्यांना सांगायलाच पाहिजे. नाही मोठी बा, त्याने त्यांच्यात भांडणं होतील आणि मग शेवटच्या काही दिवसात त्यांना आनंदी बघायचे. अमोल, परत जर असं बोललास ना तर बघच, तुला काही होणार नाही बाळा. अगं मोठी मा, पण डॉक्टर तर असं बोललेत ना. ते काही असू देत, तू यातून पूर्ण बरा होशील, विश्वास आहे मला. हो. पण मोठी मा, मला हे सगळं मा आणि बाबाला कळायला नकोय. अरे पण प्लीज मोठी मा, प्लीज. ठीक आहे अमोल, माझ्याकडे एक पर्याय आहे. काय मोठी मा? त्यामुळे तुझी ट्रीटमेंट पण चालू राहील आणि घरात कुणाला काही कळणार पण नाही. ठीक आहे मोठी मा, लवकर सांगतो. मग मी असं केलं तर चालेल का? पण मला तर कळतं लगेच. कळलं बाळा? ओके मोठी मा, आपण असंच करू. ठीक आहे, मग जायचं आता बाहेर. चला. रुपाली, कशी दिसतेस तू? काय अवस्था करून घेतलीस? आणि अमोलला घेऊन कोंडून का घेतलं होतंस? अमोल, काय झालं? वहिनी तुमचं चाललंय काय हो? नेमकं तुम्हाला पाहिजे काय सांगता का मला? मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. रुपाली ताई, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते पटकन बोला. अपर्णा, पहिल्यापासून माझी इच्छा होती की मला स्वतःचं मूल असावं, आणि म्हणून मी मूल होण्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का हे विचारण्यासाठी दवाखान्यात गेले होते. काय? अगं पण माझ्या परस्पर हे का करतेस तू आता? अहो, जे केलं त्याचा तसाही काही फायदा होणार नाहीये. आता मला कळून चुकले की मी आई कधीच नाही होऊ शकणार. हो, आणि त्यामुळे मोठी मा आज खूप रडली आहे. त्या खूप त्रास झालाय बाबा. अमोल, पण तू रुपाली ताई नात का घेऊन गेलेला? अरे मामा, मी तिचा पण मुलगाच आहे ना. त्या बाळ नाहीये म्हणून आता मी ठरवलंय, आता मी मोठ्या मा बरोबरच राहणार. अरे काही काय बोलतोयस तू बाळा? त्यांच्याबरोबर राहणार म्हणजे? एक मिनिट अमोल, तुला नेमकं काय म्हणायचंय बाळा? हा? मा, बाबा, अरे मोठी मा किती नाराज आहे, आणि ती आपल्या फॅमिली मधली आहे ना. तिला मी नेहमी आनंदी ठेवेल आता. अरे अमोल, पण आपण सगळेच एकमेकांची काळजी घेतो ना बाळा. हो मा, पण मोठी मा माझ्यावर खूप प्रेम करते, मग मी तिची स्वतः काळजी घ्यायला हवी ना. बाळा, आम्ही तुला त्या गोष्टीसाठी नाही म्हणतच नाही, पण तू भाऊजी, अहो 24 तास अमोल माझ्या बरोबर असावा असं नाही म्हणत आहे मी. मला ना फक्त आता त्याच्यावर खूप प्रेम करायचे, आणि हो जे माझे ते आता सगळं त्याचंच आहे ना. रुपाली, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही काय असेल ते स्पष्ट बोला. उगाच शब्दांची खेळ करू नका. घरातलीच आहेत सगळेजण. बापू आणि तुम्ही सगळे प्लीज गैरसमज करून घेऊ नका.
मला अमोलला आपण आणि भाऊजींपासून वेगळं नाही करायचंय. मला ना आता तो फक्त माझ्यासोबत हवाय. मला माझ्या मुलासाठी जे काही करायचं होतं ना ते सगळं अमोलसाठी करायचंय आता. रुपाली ताई, अहो पण मी आता मोठी मा बरोबरच जाईन. तू काय काळजी करू नकोस मोठी मा. थँक्यू अमोल बाळा. अपर्णा भाऊजी, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. मला अमोलचा सहवास मनापासून हवा होता. तो तुम्ही दिलात त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे.